सुरमई आहे आणि ही अख्खी सुरमई 30 युरोची आहे। या दुकानाच्या बाहेर जवळपास अर्धा तासाचा वेटिंग टाइम असतो। इथे ना मातीची चूल आहे, त्या मातीच्या चुली आहेत। माठ आहे, माठ 23 युरोचा माठ आहे। पूजेसाठीचं हळदी कुंकू छोटूस प्लेट्स पण आहेत आपल्याकडे जसे डीमार्टला मिळतात। आणि मला इथे एक माझी आवडती गोष्ट दिसली आहे, सुके बोंबील। बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी एक्सपायर झालेल्या असतात, त्याही बघून घ्याव्या लागतात। पोंजातोस, मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी। तर आज आपण आलो आहोत पॅरिस मधल्या भारतात। पॅरिसचं जे नॉर्थचं स्टेशन आहे गॅरे दु नॉर्ड आणि ईस्टचं स्टेशन आहे, त्या दोन स्टेशनच्या मध्ये एक मिनी इंडिया आहे। आणि खरं तर मिनी इंडिया नाही, त्याला आपण मिनी एशिया म्हटलं पाहिजे, कारण भारतासोबतच तिथं पाकिस्तानी, बांगलादेशी, श्रीलंकन असे अनेक नागरिक आहेत जे व्यवसाय करतात वेगवेगळ्या देशांतले। तर आज आपण तिथे जाणार आहोत। पॅरिस किंवा पॅरिसच्या आजूबाजूला राहणारे जे इंडियन आहेत, भारतीय नागरिक आहेत, त्यांच्यासाठी ही जागा म्हणजे मिनी इंडिया खूप महत्त्वाचं आहे। कारण फ्रान्समध्ये किंवा पॅरिसमध्ये भारतीय वस्तू, ग्रॉसरीज, भाज्या, फळं ह्या सगळं अनेक ठिकाणी मिळत नाहीत, सगळीकडे इझिली अवेलेबल नसतात। पण गॅरे दु नॉर्डला त्या मिळतात बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी। त्यामुळे इथे भारतीयांची गर्दी असते नेहमी आणि तिथे गेल्यावर ऍक्च्युली आपल्याला असं वाटतं की आपण भारतात आलो आहोत, असाच सगळा माहोल असतो। तर तिथे नक्की काय काय आहे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। लेट्स गो। हा तो रस्ता आहे जिथे आपण जाणार आहोत आणि इथे तुम्हाला दिसेल चेन्नई डोसा आहे, त्याच्या समोर बेस्ट ऑफ इंडिया नावाचे रेस्टॉरंट आहे आणि त्याच्या समोरच सर्वना भवन आहे। हे सर्वना भवन इथलं पॅरिसमधलं इंडियन फूड म्हणजे खास करून साऊथ इंडियन फूडसाठी सर्वात फेमस इंडियन रेस्टॉरंट आहे। तर चला पुढे बघूया काय काय दिसते। ओशन इंडियन नावाचं शॉप आहे जिथे इंडियन फिश मिळतात सगळे। तर जाऊन बघूया आपण, आपल्याला शूट करायला मिळतंय का। हे इथे सगळं फ्रोझन फिश आहे ॲक्च्युली आणि कोळंबीचे किती प्रकार आहेत, तिथे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कोळंबी आहेत। आणि मला इथे एक माझी आवडती गोष्ट दिसली आहे, सुके बोंबील। इथे खूप मुश्किलीने मिळतात आणि दिसतात पण ॲक्च्युली। ड्राय फिश आहे इथे। कितीची आहे? 30 युरोची आहे का ही? ही फ्रोझन आहे। हे ॲक्च्युली व्हिडिओमध्ये नीट दिसते की नाही माहिती नाही, पण ही सुरमई आहे आणि ही अख्खी सुरमई 30 युरोची आहे। बापरे, खूपच मोठी आणि खूप थंड आहे। पण इथे जाणार आहेत आतमध्ये बुटी कॅश अँड कॅरी, सगळे चहा आहेत, चहाचं सेक्शन आहे सगळं। चहा इकडे बाग बघती आहे, इकडे रेड लेबल आहे, तिथे हिंदी गाणी सुरू आहेत सगळी, सगळी भांडी आहेत। हे अप्पे पात्र आहे, केवढं मोठं आहे बघितलं का, 29 युरोचं आहे। ही छोटी बकेट
छोट्या छोट्या प्लेट्स पण आहेत आपल्याकडे, जशा डीमार्टला मिळतात नाही का तशा. येतील ना 6 €90 ची येते. बापरे. तांब्याची छोटी कढाई आहे, येतील आहे ऑलमोस्ट 13 युरो. इथे राजमा आहे, छोले आहे, तूर डाळ, हरभरा आहे, वेगवेगळे प्रकार आहेत इथे सगळे. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथे ना, मातीची चूल आहे. हे मातीच्या चुली आहेत. माठ आहे, माठ 23 युरोचा माठ आहे आणि 13 युरोची चूल आहे. चूल कशी आहे बघितली का? सुकी मिरची, खाली हे मसाले आहेत, गरम मसाले आहेत, पप्रिका, धनिया पावडर, इथे सगळ्या अगरबत्ती आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या आहेत. गोस घेऊया. आणि हे सगळं पूजेचं साहित्य आहे. स्वाती आहेत, पणत्यात रंग आहेत. हे पूजेसाठीच हळदी कुंकू छोटस. इथे नारळ आहेत आणि ऍक्च्युली ना नारळ तुम्हाला खोन पण मिळतात इथे. तिथे पार्लेजी, मॅगी, ओ माय गॉड, आणि पाणीपुरी आहे इथे. इथे भाज्या आहेत आणि भाज्या फ्रेश राहतात म्हणून नाही पण असं हे सोडतात फवारा. इथे गवार आहे, गवार घेते मी. गावठी गवार नाहीये पण ठीक आहे. ही 6 युरो पर केजी आहे. भारी आहे ना, बॉलिवूडचे सॉंग्स ऐकता ऐकता. हे एकाच दुकानात किंवा एकाच सुपर मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी मिळत नाहीत, त्यामुळे इथे वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या दुकानांमध्ये जावं लागतं, सुपर मार्केट्समध्ये जावं लागतं आणि शोधावं लागतं. बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी एक्सपायर झालेल्या असतात, त्याही बघून घ्याव्या लागतात. त्यामुळे इथे खरेदी करताना थोडी काळजी घ्यावी लागते. पण ओव्हरऑल सॅटिस्फॅक्टरी इंडियन ग्रॉसरी, फ्रूट्स, भाज्या हे आपल्याला इथे मिळतं. हे जे गणेशा स्वीट आहे, हे इथलं फेमस स्वीटचं दुकान आहे. इथे दिवाळीच्या वेळेला या दुकानाच्या बाहेर जवळपास अर्धा तासाचा वेटिंग टाइम असतो इथून दिवाळीसाठीचे स्वीट घेण्यासाठी. हे स्वीट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारची बर्फी आहे इथे, गुलाबजामुन आहेत, खाली गुलाबजामुन आहेत, हे रसगुल्ला आहेत. हे वरती मोतीचूरच्या लाडूंसारखे लाडू आहेत. हे बुंदीचे लाडू दिसत आहेत. सगळे चिप्स आहेत वरती, वेगवेगळ्या प्रकारचे बनाना चिप्स वगैरे आहेत.
ही जिलेबी आहे, आपल्यासारखी दिसत नाहीये बट ही ऑरेंज जिलेबी आहे. आय होप तुम्हाला ही मिनी इंडियाची सफर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता पुढच्या व्हिडिओविषयी, याच्या पुढचा व्हिडिओ असणार आहे पॅरिसमधल्या, म्हणजे पॅरिसच्या शेजारी असणाऱ्या एका अशा गावाचा, जे गाव पॅरिस आणि एअरपोर्टच्या जवळ असूनही त्याला घोस्ट टाउन म्हणून ओळखलं जातं. तर ते घोस्ट टाउन म्हणून का ओळखलं जातं याची मलाही उत्सुकता आहे, त्यामुळे मी तिथे जाऊन बघणार आहे. आणि माझ्या या प्रवासात आणखी एक पार्टनरही असणार आहे. तेव्हा हा प्रवास एन्जॉय करण्यासाठी स्टे ट्यून. बाय बाय.